महाराष्ट्रातील सर्व मतदारसंघांमध्ये 5 टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली। आता 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे। मात्र तत्पूर्वीच गावागावांमध्ये कोण जिंकणार कोण हरणार याची चर्चा आता रंगू लागली आहे। यातच चर्चा इतकी वेगवेगळ्या विकोपाला जाऊ लागली आहे की एकमेकांच्या अंगावर देखील लोक जाऊ लागले आहेत। अशाच एका वादातून मारहाण होऊन एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे। नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा गावात रामटेक लोकसभा निवडणुकांच्या निकालावरून जोरदार राडा झाला। यावेळी झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला। या खळबळजनक घटनेने संपूर्ण नागपूर जिल्हा हादरून गेला आहे। गावातील पारावर बसलेल्या तरुणांमध्ये रामटेक लोकसभा निवडणूक कोण जिंकणार यावर चर्चा सुरू होती। ही चर्चा सुरू असतानाच वाद वाढत गेला आणि त्याचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले। या मारहाणीत जबर मार लागल्याने सतीश फुले या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला। याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी प्रवीण बोर्डे याला ताब्यात घेतले आहे। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। दरम्यान लोकसभेच्या निकालावरून झालेल्या या हत्येने परिसर हादरून गेला आहे।